आज आपल्या स्टुडिओला प्रदीप मोरे सर जे मॅनिफेस्टेशन कोच आहेत त्यांचं शूट स्टुडिओमध्ये चाललं आहे. चला आपण बघूयात एकदा. सो बेसिकली प्रदीप मोरे सर स्टुडिओमध्ये आलेले आहेत, जे वन ऑफ द बेस्ट मॅनिफेस्टेशन कोच आहेत आणि थेट ते हडपसरवरून आलेत आपल्या स्टुडिओला. आणि आत्ता जर तुम्ही बिहाइंड द सीनमध्ये बघत असाल तर SK400चा सेटअप लावला जातो. त्यांचं प्रोफाईल शूट आपल्याला करायचं आहे. त्याआधी त्यांचा एक जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामसाठी त्यांनी खूप अप्रतिम अशी स्क्रिप्ट तयार केली होती आणि त्यासाठी त्यांनी शूट केलं. ते शूट जस्ट संपवलं आणि तुम्ही बिहाइंड द सीनमध्ये बघत असणार की आम्ही कशा पद्धतीने हे सगळा कॅमेरा सेटअप लावला होता. सो टीम आहे. आपण एकदा प्रदीप सरांना भेटूयात आणि प्रदीप सरांना विचारूयात की हॅलो सर. दिनेश. प्रदीप सर, तुमचा जो व्हिडिओ शूट केला तो कसा शूट झाला आणि त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर अप्रतिम एक्सपिरियन्स लाजवाब आहे. कारण की एंट्रीपासून म्हणजे अनकम्फर्टेबल कुठेही झालेलं नाही आहे. एवढी छान सर्व्हिस आहे, म्हणजे इच अँड एव्हरी तुमचा स्टाफ असेल, एन्व्हायरमेंट असेल, ते एवढं कम्फर्टेबल करतो तुम्ही की मजा येते काम करायला तुमच्यासोबत. आणि हे मी तुम्हाला सांगतो की पुन्हा इथं यावं. असा तुमचा स्टुडिओ आहे, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे, तुमची टीम जे तुमचं एकदम बॉन्डिंग आहे आणि तुम्ही जे एखादा माणूस तुमच्याकडे येतोय ते आपलंसं होऊन जातं. सो व्हेरी गुड. कुठलेही बिझनेस कोच असू देत, आर्टिस्ट असू देत किंवा कुठल्याही गोष्टीचं जेव्हा शूट करायचं असतं त्यावेळेस ऑनस्क्रीन असणारे जे व्यक्ती असतात, कलाकार असतात, कोचेस असतात, त्यांना तुम्ही कम्फर्टेबल कशा पद्धतीने करून घेतात, त्यांना योग्य डिरेक्शन कशा पद्धतीने देतात, ते फार महत्त्वाचं ठरतं. प्रदीप सर, थँक्यू सो मच. तुम्ही DI7 फिल्म्स अँड मीडियाला आलात आणि तुम्ही इच्छा व्यक्त केली की पुन्हा तुम्हाला इथं येऊन शूट करायला आवडेल. सो डेफिनेटली आम्हीसुद्धा खूप इंटरेस्टेड आहोत की तुमचे जे काही अपकमिंग सेशन्स आहेत त्यासाठी लागणाऱ्या ज्या ॲड्स असतील, मेटासाठी लागणाऱ्या ॲड्स असतील, त्या आम्ही तुम्हाला 100% खूप तुमच्या मनासारखं आम्ही शूट करून देण्यासाठी इंटरेस्टेड आहोत. 100%. मला फक्त इथे एक स्टुडिओ नाही तर एक डिरेक्टर सुद्धा मिळाला. येस, थँक्यू सो मच सर. थँक्यू. येस.